माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून श्रीराम कथामृताचे विवाचन करत आहे. लाभ घ्या, लाभ द्या माऊलीनं. बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रवण करा, इतर माऊलींना श्रवण करावा. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री रामचंद्राय नमः. आजच्या भागात आपण बघणार आहोत मी ब्रह्मर्षी होणार. ब्रह्मर्षी व्हायचे म्हणजे प्रथम राज्य सोडावे लागणार. विश्वामित्रांनी ते सोडले. प्रपंच सोडावा लागणार. त्यांनी प्रपंच सोडला. तपस्या करावी लागणार. तपस्या करण्याकरिता विश्वामित्र सर्व संग परित्यागी झाले. अत्यंत श्रेष्ठ ऋषी होण्याकरिता आता तो आराधना करीत आहे. त्यांनी घोर तपस्या केली. त्यांचे ते तप पाहून इंद्राला भीती वाटू लागली. आपल्यापेक्षा कोणी जास्त लोकप्रिय व्हायला लागला की खुर्चीवर बसलेल्या लोकांच्या पोटात गोळा उठतो. त्यांना वाटू लागले की पुढच्या निवडणुकीत आपले काही ते खरे नाही. इंद्राचे तसेच झाले. परंतु इंद्र राजकारणी होता. लोकांना मोहात कसे पाडावे याचे तंत्र त्याला ठाऊक होते. आज विश्वामित्राच्या तपश्चर्याने त्याचे इंद्रपद धोक्यात आलेले होते. त्याने मेनकेला विश्वामित्राकडे पाठवले. पुरुषांचे दोन भाग, एक कामिनी आणि दुसरे कांचन. गोस्वामी म्हणता, चलन चलन सब कोही रहे, बीरला पहुंचे कोय. एक कनक अरु कामिनी, घाटी दुर्गम दोय. साधकाला परमार्थाच्या शिखरावर जाताना कामिनी आणि कांचन ह्या दोन दऱ्या त्रास देतात. यात माणूस कुठे ना कुठे गचके खातो. शैलेला इंग्रजीमध्ये चारित्र्य या विषयावर निर्बंध लिहायला सांगितला. त्याने एकच वाक्य लिहिले होते. या वाक्यात सगळे चारित्र आले बघा. माणूस गचकी खाईल तर त्या 3 पैकी एके ठिकाणी खाईल. विश्वामित्राचा तपभंग व्हावा एवढ्या करता इंद्राने मेनकेला पाठवले. या मेनकेने केवळ 2-4 दिवसात प्रयत्न नाही केला. 10 वर्ष मेनका विश्वामित्राच्या सहवासात सेवा करण्याकरिता आली. विश्वामित्रावर त्याचा काही परिणाम होत नाही. पण शेवटी या मेनकेने विश्वामित्रांना आपल्या भुलवणीला बळी पाडले. त्यांचा तपभंग झाला. मेनका निघून गेली. विश्वामित्रांना पश्चाताप झाला. अरे रे रे, कामाने माझा नाश केला. दुसरं कोणी असता तर हाय खाऊन प्रयत्न सोडले असते. पण विश्वामित्रांनी ते साथ सोडले, ते स्नान सोडले. नवीन स्थान शोधून दुसरीकडे जाऊन त्यांनी पुन्हा आपल्या तपाला प्रारंभ केला. ते ऋषीश्वराच्या पदवीला पोहोचले. यावेळी इंद्राने रंभेला विश्वामित्राकडे पाठवले. विश्वामित्रे सावधान होते. आता हे कामाच्या अजिबात अधीन व्हायचे नाही असे त्यांनी ठरवले होते. रंभा आली. विश्वामित्र एकदम चिडले. ते ओरडून म्हणाले, तम तावत कदली भाव. तिला शाप दिला. रंभा कर्दली झाली. पण विश्वामित्राचाही तपभंग झाला. पुण्य गेले. एकदा कामाने पतन झाले, आता क्रोधाने पतन झाले. काम क्रोधाने मनुष्याच्या पुण्याचा नाश होतो. म्हणून पुण्यात्म्याने नित्य शांत राहावे. हे एवढ्यासाठी सांगणे आवश्यक आहे की या बारीक सारीक गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत. सकाळी मारे 5 माळा जप केला. दुपारी 3 वेळा जाऊबाईंची भांडण झाले. जपाने कमावले, भांडणाने कमावले. रागीट माणसाने तप आपोआप नष्ट होते. त्याचे पुण्य संपते. अनुभूतीचा प्रात बंद होतो. म्हणून भगवंताने उद्धवाला आधी शांत राहायला सांगितले. दिवसभर मीटर सुरू होती तरी पाण्याची टाकी भरत नाही असे का व्हावे? टाकी लोक असल्याने सारे पाणी वाहून चालले होते. टाकी लीक होती म्हणून पाणी वाहून गेले. पहिल्यांदा वाहून जाणारे पाणी थांबवावे लागेल. आपल्या साधनेतले लिकेज कुठे आहे ते आपण पाहत नाही. खात्यात पैसे भरलेले आपण लक्षात ठेवतो, पण चेक्स किती सोडले आहेत ते पाहत नाही. साधकाने किती शांत राहावे. भगवंताने भागवतात सांगितले आहे, एखाद्या अंगावर थुंकला तरी शांत राहावे. एवढेच नव्हे तर अंगावर विष्ठा टाकली तरी शांत राहा. शांती हे पुण्याचे आणि साधनेचे कवच आहे. माणसे किती तीर्थयात्रा करतात, जप तप करतात, दान धर्म करतात, पण रागवून सगळे घालवतात. आधी शांत राहायला शिकावे. माणूस साधकाला शांतीची गेहिनी असे म्हटले आहे. विश्वामित्राने पुन्हा तप सुरू केले. प्रत्यक्ष इंद्राने आणि ब्रह्मदेवाने त्यांना येऊन सांगितले, आता तप थांबवा, आपण महर्षी झालात. पण विश्वामित्र तप चालू ठेवतात, कारण त्यांना ब्रह्मर्षी व्हायचे आहे. त्यांच्या तपोभंगासाठी इंद्राने त्यांच्यावर कचरा टाकायला सुरुवात केली. पण विश्वामित्र शांत. त्यांच्या भीषण उपवासानंतर भोजन समय इंद्र तिथी वेशात आला. त्याने सगळ्यांना मागून घेतले.
भूक लागेपर्यंत शांत राहणे शक्य, पण एकदा भुकेचा डोंब उसळला सगळी शांती गडप होते. विश्वामित्र उपवास सोडायला बसले की इंद्र अतिथीच्या रूपाने येऊन भूक लागली म्हणतात व सगळे अन्न खाऊन टाकतात. पाणी पिऊन उपवासाचे पारणे फेडावे म्हणून विश्वामित्र पाणी पिऊन लागणार, तोच इंद्राने तहान लागली म्हणून सारे पाणी संपवले. विश्वामित्र अजिबात न चिडता पुन्हा शांतपणे तपाला बसले. आता मात्र इंद्र घाबरला. आपली शांती शत्रूला घाबरवते म्हणून विवेकी पुरुषाने नित्य शांत राहावे, उद्विग्न होऊ नये. उद्विग्न झालेल्या माणसाला जिंकणे सोपे जाते, शांत व्यक्तीला जिंकणे कठीण जाते. शांती ही खरी शक्ती आहे. इंद्र घाबरला. शेवटी ब्रह्मदेव म्हणाले, आपण आता ब्रह्मर्षी झालात, आता तरी तप सोडा. इंद्र झाला, त्यानेही त्यांना ब्रह्मर्षी म्हणून संबोधिले. विश्वामित्र म्हणाला, तुम्ही दोघे मला ब्रह्मर्षी म्हणतात खरे, पण मला तुमचा भरोसा नाही वाटत. जेव्हा महर्षी वशिष्ठ मला ब्रह्मर्षी म्हणतील तेव्हाच मी स्वतःला ब्रह्मर्षी समजेल. खुर्चीवर बसलेल्या माणसाला खोटी स्तुती करावीच लागते. वशिष्ठ मुनी कधीच खोटे बोलणार नाहीत. त्यांनी मला एकदा ब्रह्मर्षी म्हणावे, काय आकांक्षा आहे. व्यवहारिक माणसे खोटी स्तुती करू शकतात. हे आमच्या गावचे भूषण आहेत, यांच्यामुळे आमच्या जिल्ह्याचा विकास झाला. हे भ्रष्टाचारापासून अलिप्त आहेत. सत्कार समारंभात असे सगळे बोलावे लागते. यातले खरे किती आणि खोटे किती हे ऐकणाऱ्याला सगळे ठाऊक असते. इंद्र ब्रह्मदेव खरे बोलतीलच असे नाही, पण वशिष्ठ मुनी नक्की सत्य काय हेच बोलतील. सगळ्या जगाने त्यांना ब्रह्मर्षी म्हटले, पण वशिष्ठ मुनी त्यांना ब्रह्मर्षी म्हणायला तयार नाहीत. काय बामण आहे हा, असा विचार विश्वामित्राने केला. एके दिवशी त्यांच्या मनोवृत्तीचा चढा लावा म्हणून ते त्यांच्या घरी जाऊन पोहोचले. योगायोगाने कोजागिरीची रात्र होते. अंगणामध्ये महर्षी वशिष्ठ आणि त्यांची पत्नी अनुवृत्ती बसलेली आहेत. दोघांचे बोलणे चालले होते. वशिष्ठांनी विचारले, अनुवृत्ती काय झालं, छान टिपूर चांदणं पडले ग, याला तू कसली उपमा देशील सांग. अरुंधती म्हणते, नाथ तुम्ही सांगा बरं, तुम्हाला हे चांदणे कशासाठी वाटते. महर्षी वशिष्ठ म्हणाले, अरुंधती मला हे शुभ्र चांदणे विश्वामित्राच्या दिव्य तपासारखे वाटते. विश्वामित्र ऐकत होते. त्यांना वाटले की हे खरे बोलत आहेत की खोटे बोलत आहेत. अरुंधतीने विचारले, तुम्हाला खरोखर विश्वामित्रांचे तप एवढे श्रेष्ठ वाटते का. वशिष्ठ मुनी गांभीर्याने म्हणाले, अरुंधती या जगात विश्वामित्रासारखे तप पूर्वी कोणी केले नाही आणि यापुढे कोणी करू शकणार नाही. हे ऐकून विश्वामित्रांना आश्चर्य वाटले की या लोकांच्या पुढे माझी स्तुती करत नाहीत, पण स्वतःच्या पत्नी पुढे माझी स्तुती करतात. व्यवहारात माणसे नेमकी उलटे हो सांगतात. लोकांच्या पुढे मारे स्तुती करतात, घरी आल्यावर पत्नी समोर म्हणतात, मी ते काही मनापासून बोललो नव्हतं ग, मला पुष्कळ लोकांना सांभाळून घ्यायला लागते म्हणून असे बोलायला लागते. माणसे लोकांच्या पुढे खोटे बोलतात आणि घरात खरे बोलतात. अर्थात वशिष्ठ मुनी बाहेर देखील विश्वामित्रांची निंदा करीत नव्हते, पण विश्वामित्रांच्या मनात येऊन गेले की हे जर पत्नी जवळ माझी एवढी स्तुती करतात तर मग मला ब्रह्मर्षी का म्हणत नाहीत. योगायोगाने नेमका हाच प्रश्न अरुंधतीने वशिष्ठ मुनींना विचारला. ते विचारते, नाथ सगळ्या लोकांना या गोष्टीची उत्सुकता आहे की तुम्ही विश्वामित्रांना ब्रह्मर्षी का म्हणताय. आज माझ्याही मनात येऊन गेले की तुम्हाला जर विश्वामित्राच्या तपाबद्दल एवढे वाटते तर मग तुम्ही त्यांना ब्रह्मर्षी का म्हणत नाही. आता विश्वामित्र शांत चित्ताने या प्रश्नाचे उत्तर ऐकतात. बोलताना महर्षी वशिष्ठ मुनींचे नेत्र अश्रूने डबडबले. ते म्हणाले, अरुंधती अगं विश्वामित्र ब्रह्मर्षी आहेतच, पण मी त्यांना आता ब्रह्मर्षी म्हणणार नाही, कारण एखाद्याने मला ब्रह्मर्षी म्हणावे ही अपेक्षा ब्रह्मर्षी पदाला कमीपणा आणणारी आहे. त्यांना माझ्या प्रमाणपत्राची आवश्यकता का भासावी. अगं ब्रह्मर्षी पद हे स्वयंसिद्ध असते. कोणी कोणाला ब्रह्मर्षी म्हटल्याने कोणी ब्रह्मर्षी होतो काय. ज्या दिवशी त्यांच्या मनातला हा आग्रह निघून जाईल त्या दिवशी त्यांना मी सर्वात आधी ब्रह्मर्षी म्हणेन. वशिष्ठांचे बोलणे ऐकले मात्र धावत धावत विश्वामित्र मुनी पुढे येतात. वशिष्ठांच्या निश्चल अंतःकरणाचे दर्शन घेतल्यामुळे ते त्यांच्या चरणावर कोसळतात. वशिष्ठांनी पुढे होऊन त्यांना उठवले आणि म्हटले, या ब्रह्मर्षी आपले स्वागत आहे. वशिष्ठांच्या तोंडून ब्रह्मर्षी शब्द ऐकताच विश्वामित्रांना असे वाटले की अमृताचे काही थेंब आपल्या कानात ओतले गेले आहेत.
वशिष्ठांच्या मुखातून हा शब्द ऐकण्यासाठी ते असुसलेले होते. सत्यनिष्ठ वशिष्ठांनी सत्य तेच सांगितले. विश्वामित्रोपि धर्मात्मा लब्धा ब्राह्मण्य मुत्तमम पूजयामास ब्रह्मर्षी वशिष्ठम जपताम वरम. प्रयत्नवाद तुझेच दुसरे नाव महर्षी विश्वामित्र. किती किती खस्ता खाल्ल्या, किती किती वेळा पडले आणि पडून पुन्हा उठले, पण त्यांनी ते स्थान प्राप्त करून दाखवले. मनुष्याने जीवनात प्रयत्नवादी असणे, आलेले अपयश मला काहीतरी शिकण्याकरिता आले हा बोध हवा. आत्मपरीक्षण करून आपल्यातील उणीव दूर करावी. सारखे पुढे पुढेच जात राहावे. केला जरी पोत बळेची खाले, ज्वाला तरी ती वरती उफाळे. ब्रह्मर्षी पदावर आरूढ होऊन दाखवणारा हा जगातला सर्वश्रेष्ठ महर्षी. संपूर्ण रामकथेत विश्वामित्राचे चरित्र असामान्य आहे. अपयशाचे खचण्याऐवजी त्यांनी प्रत्येक अपयशाला पुढच्या यशाची पायरी बनवली. अगर गलती रुलाती है तो राही भी दिखाती है. मनुष्य गलती का पुतला है तो अक्सर हो ही जाती है. जो कर ले ठीक, गलती को उसे इंसान कहते. जीवनात चुकवतच नाही असे नाही. सत्पुरुषांच्या हातून देखील चुका झालेल्या दिसतात, पण त्यांनी आपल्या चुका समजावून घेऊन त्यावर मात केली. त्याने एकेका चुकीचा त्याग केला. आपले जीवन सुधारले म्हणून प्रारब्धवादी बनू नका. प्रारब्धाची कल्पना खुळचट आहे. जीवनात प्रारब्धाला 20% स्थान आहे. माणसाने पुरुषार्थी असावे, प्रयत्नवादी असावे. विश्वामित्र त्यांचे मूर्तिमंत उदाहरण आहे. त्या विश्वामित्रांना आज महाराज दशरथांकडे यावे लागले. आता बघूया आपण. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. विश्वामित्राच्या आगमनाची वार्ता कळताच महाराज दशरथांना आनंद या गोष्टीचा झाला की अशा प्रकारचा श्रेष्ठ ऋषीश्वर मी न बोलवता स्वेच्छेने माझ्या घरी आला. हा माझा भाग्योदय. ते अत्यंत आनंदाने विश्वामित्राचे भव्य स्वागत करतात. त्यांच्या चरणकमलाचे प्रक्षालन करतात. हर्षभराने त्यांना सांगता, स्वागतम ते महामुने. महाराज, आपले स्वागत करताना माझे हृदय आनंदाने भरून आले. आधी महर्षी राजर्षी असलेले आपण आता ब्रह्मर्षी पदाला पोहोचले. या जगात हे कुणीही करू शकत नाही. आपल्या येण्याने मी धन्य झालो. माझे कुळ पवित्र झाले. आपण कशा करता आला ते मला ठाऊक नाही, पण आपल्या अंतःकरणात माझी काही सेवेची कामना असेल तर आपण मला आज्ञा द्यावी. आपली आज्ञा मी तत्काळ पूर्ण करीन. करता चाह अशेषण दिवेतम ही भगवान मम. तुम्ही मला साक्षात देवासारखे आहात, तेव्हा तुम्ही जे सांगाल ते मी केलेच म्हणून निश्चित समजा. महाराज दशरथ सारे भावडेपणाने बोलवून गेले. विश्वामित्र मुनी अत्यंत मोठे आहे, ही गोष्ट सत्य. परंतु महाराज दशरथ अयोध्येच्या सिंहासनावर बसलेले एक सम्राट आहे. ते त्यांनी कधीही विसरता कामा नये. कारण उच्च पदावर असलेल्या व्यक्तीने बोलताना फार सावध असलेले पाहिजे. महाराज दशरथाच्या सगळ्या व्यक्तिमत्वाचा विचार करताना एक गोष्ट आपल्याला जाणवते की महाराज दशरथ जरा अघळ पगळ बोलणारे. काही माणसांचा स्वभाव असतो, 2-4 वाक्य अशी काय, 2-4 वाक्य तशी काय. सामान्य माणसाला हे कदाचित त्यांचा मैत्रीच्या खात्यात शोभतही असेल, पण जो उच्च पदावर आहे त्याने बोलताना अगदी नेमके मोजके बोलले पाहिजे. त्याच्या एकेका शब्दाचे अनेक प्रतिध्वनी होणार आहेत. महाराज दशरथाचा भाबडेपणा त्यांना प्रत्येक वेळेला नडत गेला आहे. आलेली व्यक्ती अत्यंत थोर आहे. ती आली आहे याचा अर्थच ती काही कामानिमित्त आली असणार. त्याच्या आज्ञेचे पालन करावे हे पण खरे आहे, पण आधी त्यांना एवढे बोलून सांगून बसणे योग्य नाही. माझ्या उत्साहाने महाराज दशरथ हे सारे बोलले खरे. महर्षी विश्वामित्रांना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी महाराज दशरथांना सांगितले, राजन, केवळ एका कार्याकरता मी तुमच्याकडे आलो आहे. मला तुमचा ज्येष्ठ पुत्र श्रीराम काही दिवसाकरता हवा आहे. महाराज दशरथांनी विचारले, कशा करता? विश्वामित्र म्हणाले, आजकाल मी सिद्धाश्रमात निवास करतो. त्या ठिकाणी आम्ही सगळे ऋषीमुनी एकत्र येऊन यज्ञ करतो. दुष्ट राक्षस आमचे यज्ञ पूर्ण होऊ देत नाहीत. मला एका 6 दिवसाचा महत्त्वाचा यज्ञ करायचा. राक्षस यज्ञामध्ये अनेक अपवित्र पदार्थ टाकून यज्ञभूमी दूषित करतात, ऋषीमुनींना पळवतात. या दुष्टांच्या संहाराकरिता मला राम हवा
मला राम हवा. दुष्टांच्या संहाराकरिता मला रामाची आवश्यकता आहे, असे विश्वामित्रांनी सांगितले. मात्र दशरथाचा चेहरा एकदम पांढरा भटक पडला. ते म्हणाले, मुनीश्वर, त्या पापी राक्षसांच्या संहाराकरिता तुम्हाला श्रीराम कशाला हवाय? तो तर अजून पोर आहे, त्याला काही कळत नाही. तो अजून पुरता 16 वर्षाचा नाही. त्याला तुम्ही त्या दुष्टांच्या समोर उभे राहण्याकरिता घेऊन जाणार, याची काय आवश्यकता आहे, हेच मला कळत नाही. तुम्हाला तुमचा यज्ञच पूर्ण करायचा आहे ना, मग मला सांगा, मी येतो तुमच्याबरोबर. तुमच्या यज्ञाचे रक्षण मी करून देतो. त्या पापी राक्षसांना मी ठार करतो. माझ्या सोबत चतुरंग सेना घेऊन येतो. यज्ञ रक्षक हेच प्रयोजन असेल तर महाराज दशरथांचे सगळे मुद्दे बरोबर आहे. पण विश्वामित्र महर्षी फार पक्के. ते म्हणता, राजा, तू मला सरळ सरळ असे म्हटले आहे की तुम्ही सांगाल ते मी देईन. म्हणून तुझ्या समोर सरळ सरळ मी माझी मागणी टाकली. आणि एकदा तू मी करेन म्हटल्याबरोबर नंतर आता करणार नाहीस म्हणून सांगतोस. स्वतःच्या वंशाचा विचार कर. राम त्याच्या यज्ञ रक्षणासाठी नकोता. यज्ञ रक्षण हे केवळ निमित्त. यज्ञाचे रक्षण महाराज दशरथाने देखील केले असते. तसे त्यांनी विश्वामित्रांना सुचवले देखील होते. पण ते म्हणतात, रामम मे दातू मोहर्षी. मला राम हवाय, तू नको. यज्ञाचे रक्षण हे केवळ निमित्त. अयोध्येच्या भावी पिढीतील राजावर जो कुमार असतानाच संस्कार करावे, हा त्यांच्या मनाचा संकल्प. कारण विश्वामित्रांना असे वाटले की समाजाच्या उत्थानाचा हा एकमात्र उपाय होय. महाराज दशरथ भांबावले. त्यांच्या लक्षात आले की ते शब्द देऊन बसले. ते म्हणतात, महाराज, पण यज्ञाचे रक्षणच करायचे आहे ना. विश्वामित्र म्हणतात, ते मला ठाऊक नाही. मला राम हवा. रामम मे दातुम अर्सी, असे विश्वामित्रांनी 10 वेळा म्हटले. भांबावून गेलेले दशरथ विश्वामित्रांना वारंवार प्रार्थना करतात. महाराज, रामाला नेण्याची आवश्यकता नाही. मी तुम्हाला सत्य सांगतो, मी रामाला पाठवू शकत नाही. त्या दुष्टांच्या पुढे तुम्ही एवढ्याशा रामाला उभे करणार? बालो हि कृतविद्येच न चम थेट्टी बलाबलम न च अस्त्रबल संयुक्तो न च युद्ध विशारदा. म्हणजे एवढेसे ते पोर, काही शिकलेलं नाही, त्याला धनुर्विद्या येत नाही, युद्ध कशी करावे त्याला कळत नाही. दशरथ त्यांना पुन्हा पुन्हा ऐकवतात, न रामम नेतुम अर्सी. आता या ठिकाणी हा वाद सुरू झाला. मी रामाला नेणार असे विश्वामित्र म्हणतात, तर मी रामाला पाठवणार नाही असे महाराज दशरथ म्हणतात. चतुरंग समायुक्त मया सच तम नयम. आणि रामांना न्यायाचेच असेल तर मी त्यांच्यासमोर येतो. आता यज्ञाचे रक्षण जर करायचे होते तर दशरथाच्या सूचनेमध्ये काय गैर होते. पण या ठिकाणी यज्ञाचे रक्षण हे केवळ निमित्त. ज्ञानबाची मेघ जरा वेगळीच. विश्वामित्रांना भारत घडवण्यासाठी म्हातारे कोतारे गोळा करायचे नाहीत, त्यांना तरुण पिढी हवी. म्हणून ते रामांना घेऊन जाण्याचा आग्रह करीत आहेत. या ऋषीश्वरांचे चिंतन अगदी वेगळे. या ठिकाणी भगवंताच्या संपूर्ण भावी आयुष्याच्या उद्दिष्टाचे विजरोपण आहे. अखेर दशरथाने त्यांना विचारले. या ठिकाणी हा भाग संपवूया. दशरथाने काय विचारले ते आपण आता पुढच्या भागात बघूया. जय श्रीराम लिहायला विसरू नका, श्रवण केले असेल तर.